आता मी सिरप चेंज करायला हवं. सिरप मी शूट करू. कुठे चाललं? जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. खूप अथक परिश्रमानंतर तू पण दिसतेस. अथक परिश्रमानंतर आम्ही चाललोय फायनली उज्जैनला. आणि ही माझी गेल्या 1.5 वर्षातली 3री ट्रिप आहे. आणि हे जे असे आजूबाजूला हे जे आजूबाजूला जे दिसत आहेत ना कॅरेक्टर हे आणि ही माझ्यासोबत ही माझ्यासोबत कॉन्स्टंट असते. म्हणजे लास्ट ही 3री ट्रिप आहे. माझ्या आजूबाजूचे लोक बदलत आहेत. एक माणूस कॉन्स्टंट आहे, तो म्हणजे आमच्या अनुदान मॅडम. जय श्री महाकाल. आणि काय केओस झालंय ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आत्ता पटकन इकडनं निघतो आणि मग मी रस्ता तुम्हाला सांगते की काय काय झालं आणि काय काय करून आम्ही एवढे एक्सायटेड का आहोत. हे आउटफिट चेक. आणि हां येत आहे तुम्ही. चलो. काय साऊ? से हाय. हाय. यू से बाय. यू से बाय. सगळे ये ना खाली. गैंग. सोने वाली गैंग. ये लो. हम ये सोने वाले हैं. हम अभी सोएंगे. बहन बहन एक जैसे. कल सुबह डायरेक्ट उज्जैन में मिलेंगे. ये हमारा छोटा पैकेट. बड़ा धमाका. लाईट लावली पाहिजे. एक मिनिट. काय ग बाबी? असं गणपती बाप्पा मोरया. श्री महाकाल. जय श्री महाकाल. नमः तुळशी लावतो ना. पार्वतीपते. हर हर महादेव. चलो बैठो. गाड़ी में बैठो. पीछे बैठ जाओ. एंड दिस इज मी. वो बीच में ओपन हो गया बेटा. तुमको दिखाना है तो उल्टा नहीं करने का बंटे. ये सिर्फ ऐसा करने का. दिख गई. ए बसा मागचे पॅसेंजर पटपट बसा. चलो. मना भरो जल्दी जल्दी. सीट भरो. चलो. मैं बॉटल ठेवू शकतो का तिकडे? इथे नाही मम्मा बसणार बॉटल. पूछ दे एखादी. ही बॉटल अशी ठेव. पाउट कर. काय देते? मैंने बाय. आम्ही चाललो. थांबा. आमच्या वतीने पाया पडा. हो. सो हम अब गणपती बाप्पा मोरया. मूर्ति मोरया. जय श्री महाकाल. नमः पार्वती पते. हर हर महादेव. मॅप लगाने का भाई? ये हम अब निकल गए. लावतो ना. तुला संगमनेरपर्यंत माहिती आहे ना? डायरेक्ट. चलो. माझ्या 5 मिनिटं. 5 मिनिटं. माझ्या 5 मिनिटं. काय? मला काय करायला? ट्रेनने प्रवास करायचा, ते रील्स बनवायची मला एकदा. ट्रेनने जाऊयात ना आपण एकदा. युपीला जाऊ. काशी. बनारस.
सकाळी जाग आल्यानंतर आम्ही दोघी हे बोलत होतो की किती चेहरा तो दोघींचा पण सुजलाय. कारण नंतर मी मधल्या सीटवरून पाठीमागे येऊन बसले होते आरामात आणि ही आमची चुटकी काय सोडत नव्हती आम्हाला. मग आम्ही पोहोचलो माहेश्वरला. कारण आम्ही ओंकारेश्वरला जाणार होतो. जाताना मग माहेश्वर लागलं. तर मग आम्ही असा विचार केला की आधी आपण माहेश्वरला थांबूयात. तिकडे तो जो घाट आहे तो घाट एक्सप्लोअर करूयात. कारण आम्ही पहिल्या ट्रिपला जेव्हा आलो होतो ना तेव्हा बघितला होता. फार सुंदर होता. त्यामुळे माझी इच्छा होती की माझ्यासोबत जी माझी बहीण आहे, भाऊ आहे किंवा भाऊजाई आहे त्यांनी पण ते बघावं. म्हणून आम्ही मग माहेश्वरमध्ये एक छोटासा हॉल्ट घेतला. त्यानंतर आम्ही हा पूर्ण एक्सप्लोअर केला आणि तुम्ही बघाल काय मस्त म्हणजे अगदी सिनेमॅटिक. बऱ्याचशा हिंदी मूव्हीचं म्हणजे पॅडमॅनचं शूटिंग इथे झालेलं आहे आणि अजून 2-3 मूव्हीजचं इथे शूटिंग झालेलं आहे. तो धनुषचा कुठला एक पिक्चर आहे त्याचा पण झाला आहे. जर तुम्हाला आठवला हा घाट बघून कुठला आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही मस्त घाट पाहिला. पाणी एवढं स्वच्छ, एवढे नदीपात्र मोठे मोठे होते ना इकडे मी बघितलेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात एवढे मोठे नदीपात्र मी बघितले नाहीत. माईट बी मी चुकीची असू शकते. पण मी जे बघते म्हणजे इंद्रायणी बघते, भीमा, भामा या नद्या बघते. यांना मला चंद्रभागा नदी एवढं मोठं पात्र नाही दिसत. त्यातल्या त्यात पाणी एवढं स्वच्छ नाही भेटत. पण इथे हे पाणी आणि हे सगळं बघून एवढं प्रसन्न आणि एवढं भारी वाटत होतं ना. त्याच्यात हे आर्किटेक्चर एवढं कमाल होतं. एवढं जुन्या काळी बांधलेलं आहे ते. आणि बाय द वे अहिल्याबाई होळकर जे आहेत त्यांचं हे निवासस्थान होतं आणि त्यांची ही सत्ता होती. अहिल्याबाई होळकर ह्या पहिल्या महिला राणी होत्या. म्हणजे ज्या राजगादीवर आल्यानंतर त्यांनी सगळ्या महादेवाच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. म्हणजे अगदी जम्मू काश्मीर पासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत जेवढे मुघलांनी महादेवाची मंदिरं पाडली त्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धाराची जबाबदारी ह्यांनी यांच्या खांद्यावरती घेतली होती. तिथल्या बायकांना स्वयंभू बनवण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्यांनी तेव्हा माहेश्वरी साडीचा बिझनेस सुरू केला होता. तेव्हापासून माहेश्वरी साडी खूप प्रसिद्ध आहे. हातमागाची साडी जिथे हातावरती विणून बनवली जाते आणि तिथे आपण जाणारच आहोत. पहिले हे पाण्याचे मजा घेऊयात. एवढे छान स्वच्छ पाणी असल्यामुळे मासे बघा ना किती जवळ आले होते आणि हे एवढ्या जवळ येऊन बघता येत होते डोळ्यानं. म्हणजे एवढं क्लिअर नितळ पाणी, एवढं शांत पाणी भेटेल. म्हणजे ही पिंड बघा किती छान आहे, किती सुंदर आहे. पाण्यात आहे आणि इथं बोटिंग पण खूप सारे लोक करत होते. पक्षी, माणसं सगळे निवांत होते इथं आणि आम्ही पण थोडा वेळ विसावा घेतला. थोडं निवांत झालो. छान पाण्यात पाय बुडवले आणि थोडंसं रिलॅक्स. ऊन खूप होतं. थोडंसं रिलॅक्स झालो. मी कधी-कधी वाक्य मध्ये-मध्ये तोडते ना, पण ठीक आहे तुम्हाला आता सवय होऊन जाईल. एवढं ऊन होतं. त्याच्यात हे थंड पाणी असं मस्तच वाटत होतं, भारीच वाटत होतं. पाण्यात उभं राहिल्यावरती ऊन अजिबात जाणवत नव्हतं. पण बाहेर आजूबाजूला ऊन भयानक जाणवत होतं आणि मग तिथून आम्ही निघालो आणि जसं हे माहेश्वरी साड्यांचं माहेरघर होतं, त्यामुळे आम्ही एका साड्यांच्या शॉपमध्ये नाही आहे, हा कारखाना आहे. ते हातमागावरती म्हणजे हँडलूमच्या माहेश्वरी बनवतात. ज्यांच्याकडनं आम्ही जेव्हा पण जातो तेव्हा साड्या घेतलेल्या आहेत. आत्ता पण गेलो. आत्ता पण भरपूर साड्या बघितल्या आणि काही पर्चेसही केल्या आणि मग त्याच्यानंतर इथली ही शॉपिंग वगैरे आवरून आम्ही निघालो. कभी कभी ऐसा होता है आपको खाना बनाना चाय बनाना अच्छा आता हो तो दिक्कत हो जाती है. हाँ यार, बाय द वे मैं चाय अच्छा बनाती हूँ. आई एग्री विथ यू. कैसे दिख रहे, दिखा रहे तू? मैं चाय बनाओ प्रोसेस और ये रहा. तीच म्हणते मी. लय बरं वाटते. हा मी हीच घालून जाणार आहे. वो देखो वो चप्पल. चप्पल चोर. सो
ये है मेरी मामी, ये है मेरा मामा. मामा मामा चुप रहा है, मामा चुप रहा है. नाही नाही अर्धीच घेतलंय तुला. नो फुल, ओनली दिस मच. बनेल सुद्धा फाटकी दिली तुझ्या मामीने मला. असं काय जाऊ दे आता. चौक दिस इज माय मावशी, दिस इज ऑल्सो माय मावशी, दिस इज माय मामा अँड शी इज माय मावशीज मुलगी. मावशीच मुलगी. हिअर इज माय आई. अँड दिस इज माय मामाज पोरगी. बघ ग, इकडे बघ साव. अँड हिअर इज मी. आज कैसे चमक रहे सब लोग. ये क्या हालचाल. मस्त. तो ये चल रहा है फोटोशूट. ये मेरी बेबी इधर. एक मासी दूसरे मासी की फोटो खींच रही है. ये ती वीडियो शूट ये आ गई हमारी पाहुणे बघायला क्योंकि सास भी कभी किधर गई काय म्हणली. सास भी कभी बहू थी, किधर गई. इधर आओ. तो आप यहाँ पे चाय बनाने. पार्किंग आहे ना तिथं उज्जैनच्या इथं मंदिराच्या तिथं आपण गेलो होतो तिथे. हा पार्किंग आहे तिथं. मग आपलेच घ्यायचे का? मला काय वास येतोय चहाचा. त्याला फोन करून सांग. थँक्यू डिअर फॉर लव्हिंग मी. हे पाहिजे. हाय. हॅलो. बघा 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 कसे ठुसताय सगळे. खूप वेळ लागला मला पोहोचायला रे. आता पोहोचलो आम्ही. गाथा बताते हुए. आणि यानंतर नाश्ता करून आम्ही निघालो महाकालच्या दर्शनासाठी. आम्ही सर्वांनी ना शयन आरतीचं बुकिंग केलं होतं. शयन आरतीचं बुकिंग करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस आहे. 250 रुपये प्रत्येकाचं तिकीट असतं. पण स्लॉट खूप पटापट फिल होत राहतात. म्हणजे मी जेव्हा बुकिंग स्टार्ट केलं तेव्हा एकदम मी 7 जणांचं बुकिंग टाकलेलं, पण ते रिजेक्ट झालं. म्हणून आम्हाला 2-3 असं बुकिंग करायला लागलं आणि 6 मेंबर्सचं बुकिंग झालं आणि 7व्या मेंबरचं बुकिंग होतानाच जो काही ते पोर्टल होतं ना ते बंद झालं. त्यामुळे आम्हाला 6 जणांनाच आतमध्ये दर्शन घेता आलं. बुकिंग केल्यानंतर तुम्ही गेटवरती जेव्हा जाता तेव्हा पास चेक करून तुम्हाला एंट्री दिली जाते. पास एकाच ठिकाणी चेक होत नाही, तर आतमध्ये गेल्यानंतर अजून 2 ठिकाणी म्हणजे टोटल 3 ठिकाणी तुमचं डिजिटल पास चेक केला जातो आणि ते एवढं स्ट्राँगली केलं जातं, की तुम्ही म्हणजे एक एक्स्ट्रा माणूस असा घेऊन नाही जाऊ शकत. म्हणजे आमचं असं होतं, की आम्ही 6 जणांचं बुकिंग केलं तर 7वा माणूस आपण एक ॲडजस्ट करूयात किंवा तिथे जाऊन बोलूयात, की त्यांना तिकीट द्या हवं तर आम्ही तिथं लगेच पर्चेस करतो. पण तसं नाही होत. ते नाही ॲग्री करत. आणि मग त्यानंतर आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर पहिले तिकीट चेकिंग केलं. त्यानंतर मग एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर एका बऱ्याचशा राउंड्स नंतर आम्ही एका सभामंडपात गेलो. तिथे वेटिंग हॉल होतं. वेटिंग हॉलमध्ये पण त्यांनी ना फर्स्ट कम फर्स्ट सीट असं ठेवलं होतं. म्हणजे जसं तुम्ही एंट्री करता तसं लाईनमध्ये तुम्हाला बसवलं जातं आणि सुरुवात होते पाठीमागच्या रोपासून. तिकडनंच तुम्हाला लाईनमध्ये बसवलं जातं. पूर्ण वेळ वेट केलं जातं. म्हणजे जवळ-जवळ 10ची जी आरतीचा टाईम होतं, 9:30 पावणे 10ला तुमचं एंट्री बंद होते. त्याच्यानंतर सॉरी. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर अर्धा तास अजून वेट करायला लागलं आणि जी आरती आहे ती 11 वाजता साधारण सुरू झाली. पण याच्यामध्ये कुठेही मला असं जाणवलं नाही, की उगाच कोणाला तरी असंच एंट्री दिली वगैरे. म्हणजे आम्ही कार्तिकेय मंडप जे आहे ना, त्या मंडपामध्ये बसलो होतो. म्हणजे थोडक्यात बाल्कनीचं जे तिकीट असतं ना किंवा थिएटरमध्ये बाल्कनीचा जो व्ह्यू असतो, तिथनं आम्हाला महाकालची आरती अटेंड करायला मिळाली होती. आणि योगायोगानं अशा ठिकाणी आम्ही बसलो होतो, की अगदी समोर म्हणजे अगदीच समोर महाकाल होते. आणि मस्त आरती
काय तो म्हणजे वेगळाच सगळं माहोल होता. म्हणजे जशी ती आरती सुरू झाली, अंगावरती शहारा येतो, मनामध्ये सगळं वादळ येतं. तुम्ही खूप थँकफुल, ग्रेटफुल फील करता किंवा तुम्ही खूप कंप्लेनिंग मोडमध्ये असता. म्हणजे ही माझी जशी तिसरी वेळ होती ना, पहिल्या वेळी मी जेव्हा महादेवाचं दर्शन घेतलेलं, तेव्हा माझं असं खूप कंप्लेनिंग मोडमध्ये मी होते, की असं का? असंच का? माझ्यासोबतच का? तुम्ही असं होऊच कसं दिलं? सेकंड टाईम मी थोडीशी न्यूट्रल होते आणि यावेळी मी जेव्हा गेले, की जेव्हा जवळ-जवळ अर्ध्या तासाची ती आरती होती. अर्धा तास महादेवांच्या समोर मी बसलेली होते आणि मी फक्त थँकफुल आणि ग्रेटफुल होते. जे काही घडलं आयुष्यात ते चांगल्यासाठीच घडलं हे आत्ता मला कळतंय. तेव्हा तो त्रास झाला, तेव्हा तो उद्रेक झाला माझा. पण आत्ता मला वाटतंय, की जे काही महादेवांनी घडवून आणलं माझ्या आयुष्यात, ते माझ्या चांगल्यासाठी होतं, माझ्या भल्यासाठी होतं आणि मला आत्ता कुठलीच कंप्लेंट पण नाहीये. फक्त आहे. मी थँकफुल आहे, की मला भेटलं. म्हणजे मला चांगला मार्ग भेटला. मला प्रत्येक अडचणीतनं बाहेर निघण्याची ताकद त्यांनी दिली. मला प्रत्येक संकटातनं त्यांनी बाहेर काढलं. आणि बस आता फक्त माझी एकच इच्छा आहे, की जे काही आयुष्यात पुढे मांडून ठेवलंय, लिहून ठेवलंय, त्यासाठी फक्त महादेव सोबत पाहिजेत. बाकी हा अनुभव आयुष्यात द्यायचा ते द्या. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तुम्ही कधी थकले, कधी हारले तर बळ द्या, हिंमत बना माझी. बस एवढंच माझं मागणं आहे महादेवाकडे. आणि आम्ही छान मस्त आरती केली. नंतर आमच्या Airbnbवरती गेलो. जाताना जेवायला थांबलेलो आणि नंतर पोहोचायला आम्हाला रात्री 1:30 वाजले. त्यामुळे एवढे थकलेलो होतो. आधीच 20-22 तास कंटिन्यू गाडीत. मग त्याच्यानंतर झोपी गेलो आणि नेक्स्ट डे मग फ्रेश होऊन मी तयार झाले आणि इथे मी ना पूर्ण जी आत्ता कथा तुम्हाला मी सांगितली, ती सगळी अशी रेकॉर्ड केली होती, की असं काय-काय झालं होतं, कसं-कसं आम्ही प्लॅन केलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली जे मी रेकॉर्ड केलं ते स्लो मोमध्ये रेकॉर्ड केलं आणि त्यामुळे तो जो व्हॉईस आहे तो काही कॅप्चर झाला नाही. त्यामुळे अशा होत राहतात छोटे-मोठे ॲक्सिडेंट. तर मी इथे सांगत होते, की आम्ही ज्या मध्ये राहिलो होतो ना, ते Airbnb खूप सुंदर होतं. त्याचा टूर मी आता इथे अटॅच करते. एक नंबर म्हणजे मला खूप छान वाटलं यांच्याकडे राहून. मस्त विला होता 2 BHKचा आणि आमच्या 7 लोकांसाठी खूप सफिशियंट होता. असा बाहेरचा पोर्च आहे हा. छान बाहेर पण बैठक होती. कपडे वाळायचं स्टँड होतं. बगीचा मस्त म्हणजे अगदी फ्रेश होतं. वेल मेंटेन होतं. प्रत्येक झाडाची व्यवस्थित काळजी घेतलेली होती आणि कळत होतं, की खूप प्रेमाने त्यांनी हे सगळं जे आहे ते सजवलंय. घराच्या आतमधलं जे इंटेरियर वगैरे होतं ना, ते पण खूप सुंदर एस्थेटिक मिनिमम आणि छान होतं. म्हणजे फ्रेश वाइब देणारं होतं. हा हॉल होता. हॉलमध्ये पण बैठक होती. एक छान छोटा काउच टाइप होतं. हा समोर डायनिंग टेबल आहे. समोर किचन आहे आणि किचनच्या बाजूला म्हणजे डाव्या हाताला ना छान मस्त सुंदर असे 2 बेडरूम. किचनमध्ये सुद्धा फ्रिज होता, ओव्हन होता, गॅस होता. त्यांनी दुधाची पिशवी ठेवलेली होती. आदल्या दिवशी पण नेक्स्ट डे पण जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यांनी ती अरेंज करून दिली. मस्त आम्ही चहा दोन्ही वेळेस आदल्या दिवशी जर तुम्ही बघितलात, हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा चहा आहे. बट ऑब्व्हियस तोही मीच केला होता. आणि ही अशी सुंदर बेडरूम. बेडरूममध्ये पण पडदे, एसी, फॅन, लॅम्प सगळं नीटनेटकं होतं. बाथरूम स्वच्छ होते. पाण्याची व्यवस्था छान होती. त्यामुळे मला खरंच हे जे अँबियन्स होतं ना ह्या Airbnbचं ते खूप आवडलं. मी खूप छान रेटिंग देईल ह्या सगळ्या प्रोसेसला आणि त्यामुळे आमचा इथला स्टे खूप सुखकर झाला. अनफॉर्च्युनेटली आम्हाला जास्त राहता नाही आलं कारण आम्ही रात्री 1:30 वाजता आलो. म्हणजे दुपारी 4:30-5 वाजता आलो. चेक इन केलं, लगेच आवरलं, लगेच पळालो. त्यानंतर आत्ता आलो 1:30-2 वाजता. मग झोपलो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लगेच आवरून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही गेलो कालभैरवच्या दर्शनाला. पण कालभैरव दर्शनासाठी सुद्धा आम्हाला जायला उशीर झाला होता. कारण रात्री उशिरा झोपलेलो त्यामुळे सकाळी लवकर उठलो नाही. आमचा प्लॅन होता सकाळी 6 वाजता उठून जायचं. पण आम्ही उठलोच 7:30
7:45ला. त्यामुळे सगळ्यांच्या नंतर आंघोळ्या वगैरे होण्यात वेळ गेला आणि जेव्हा इकडे पोहोचलो तेव्हा इकडे भयानक गर्दी होती. एकतर ना सगळीकडेच आम्हाला गर्दी लागली होती. आदल्या दिवशी पण ओंकारेश्वरला आम्ही गेलो होतो. तिथे 45 मिनिटाचा ब्लॉक होता फक्त 3 किलोमीटरसाठी आणि मग आम्हाला अंदाज आला होता की आता ओंकारेश्वरचं पण दर्शन होणार नाही. जर इथेच थांबलो ओंकारेश्वरचा हट्ट धरून तर महाकालची शयन आरती सुद्धा आपली चुकेल. त्यामुळे मग आम्ही काय केलं, आम्ही इथे न थांबता आम्ही स्मार्ट मूव्ह करून महाकालला गेलो आणि आता इथे सुद्धा कालभैरवचं दर्शन न घेता बाहेरनं कालभैरव बाबाच्या पाया पडलो आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. कारण इथून निघाल्यानंतर सुद्धा हा अंदाज तर होताच की एवढे सारे लोक आलेत. आखाड महिना चालू आहे. आखाड नाही, काय चालू आहे आता? जावयाचं वाण देतात तो अधिक महिना, सॉरी अधिकाचा महिना चालू आहे. त्यामुळे देवदर्शनाला जास्त अधिक महत्त्व असतं आणि आमचा योग सुद्धा अशा दिवशी जुळून आला होता ना. एक तर अधिक महिना होता प्लस 6 तारीख 6 जून आणि 2026 6 म्हणजे 6-6 असं ते सगळं डेट आलेली होती. अधिकाचा शनिवार होता. म्हणजे भारीच योग जुळून आला होता आणि मग त्यानंतर आम्ही थकून भागून घरी आलो. घरी येताना अजिबात ब्लॉग केला नाही आणि तुम्ही म्हणाल की ही ब्लॉग का नाही करत प्रवासात, तर मला खूप मोशन सिकनेस आहे. मी गाडीत मोबाईल हँडलच करू शकत नाही. त्यामुळे जे काय आहे ते आजूबाजूलाच मी कॅप्चर करत असते. आय होप ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.